कल्पना करा, आजपासून 3.5 ते 4,000 वर्षांपूर्वीचा काळ. ना मोबाईल, ना इंटरनेट, ना आधुनिक विज्ञान. पण तरीही काही ऋषी विश्वाच्या निर्मितीबद्दल प्रश्न विचारत होते. सूर्य का उगवतो, पाऊस कसा पडतो, विश्वाची सुरुवात कशी झाली, आणि या प्रश्नांची उत्तरं शोधताना निर्माण झाला मानवजातीच्या इतिहासातील सर्वात प्राचीन ग्रंथांपैकी एक, ऋग्वेद. अनेक लोकांना वाटतं की ऋग्वेद म्हणजे फक्त मंत्रांचा संग्रह, पण जेव्हा आपण त्याच्या पानांमध्ये डोकावतो तेव्हा आपल्या समोर उलगडतं एक अद्भुत ज्ञानविश्व. ऋग्वेदातील ऋषी अग्नीची स्तुती करतात, कारण अग्नी त्यांच्यासाठी फक्त ज्वाला नव्हता, तो प्रकाश होता, ऊर्जा होती, आणि माणूस व देव यांच्यातील संवादाचं माध्यम हो. सूर्यावरील सूक्तांमध्ये फक्त उपासना नाही, तर प्रकाश, वेळ आणि जीवन यांचा गहन विचार आहे. वायू, जल, पृथ्वी आणि आकाश यांना दिलेलं महत्त्व पाहिलं की जाणवतं. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची शिकवण हजारो वर्षांपूर्वी दिली गेली होती. ऋग्वेदातील सर्वात प्रसिद्ध सूक्तांपैकी एक म्हणजे नासदीय सूक्त. या सूक्तात ऋषी एक आश्चर्यकारक प्रश्न विचारतात. विश्व निर्माण होण्यापूर्वी काय होतं? अस्तित्व होतं की नव्हतं? देवसुद्धा नंतर आले असतील तर निर्मितीचं रहस्य कोणाला माहीत? विचार करा, हजारो वर्षांपूर्वीचे हे प्रश्न आज आधुनिक विज्ञानही विचारत आहे. म्हणूनचे ऋग्वेद फक्त धार्मिक ग्रंथ नाही, तो मानवाच्या जिज्ञासेचा दस्तऐवज आहे, ज्ञानाच्या शोधाची सुरुवात आहे. या पुस्तकामध्ये ऋग्वेदाचं सुंदर आणि सोपं मराठी भाषांतर दिलेलं आहे, ज्यामुळे संस्कृत न जाणणारा वाचक सुद्धा ऋग्वेदातील विचार सहज समजू शकतो. प्रत्येक मंत्राचा अर्थ, त्यामागील भावना आणि प्राचीन ऋषींचा संदेश या पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहो. आजच्या वेगवान जगात आपण आधुनिकतेकडे धावत आहोत, पण आपल्या जानपरंपरेचा पाया काय आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला भारतीय संस्कृती समजून घ्यायची असेल, जर तुम्हाला प्राचीन ज्ञानाच्या मुळाशी जायचं असेल, जर तुम्हाला हजारो वर्षांपूर्वीच्या ऋषींचे विचार ऐकायचे असतील, तर ऋग्वेदाची ही यात्रा नक्की सुरू करा. कारण ऋग्वेद हा केवळ ग्रंथ नाही, तो प्रश्न विचारायला शिकवतो, ज्ञानाचा शोध घ्यायला शिकवतो आणि सत्याकडे वाटचाल करायला प्रेरणा देतो.